हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आजपासून मी इंग्लिश ग्रामर यासाठी व्हिडिओज बनवणार आहे। साधारणपणे आठवड्यातून 1 किंवा 2 व्हिडिओज मी इंग्लिश ग्रामरबद्दल टाकणार आहे। आता काही जणांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही ग्रामर घ्या, म्हणून हा विचार माझ्या मनात आला आणि मनापासून माझी इच्छा आहे की सगळ्यांनी हे व्हिडिओज बघावेत। म्हणजे फक्त शाळेत आणि कॉलेजेसमध्ये शिकणाऱ्या मुलांनीच ग्रामर बघावं असं नाही आहे। ग्रामर हा प्रत्येक भाषेचा पाया असतो आणि म्हणून जेव्हा तुमचं ग्रामर जास्त चांगलं तुम्हाला समजलेलं असेल तेव्हा इंग्लिश तुम्हाला जास्त चांगलं समजेल आणि इंग्लिश भाषा जर समजली तर बोलणं अतिशय सोपं जाणार आहे। आणि म्हणून ग्रामर नक्की बघा माझे व्हिडिओज, कारण बोलण्यासाठी जे जास्त उपयुक्त आहे तो भाग ग्रामरमधला मी जास्त घेणार आहे। आणि फक्त प्रत्येक ग्रामरचे जे शब्द आहेत ते शब्द मी इंग्लिशमधूनच मुद्दाम सांगणार आहे, त्यांची मराठी नावं सांगणार नाही आहे। कारण इंग्लिश जेव्हा तुम्ही शिकताय तेव्हा इंग्लिश शब्दच तुम्हाला जास्त ऐकायला हवेत आणि लक्षात ठेवायला हवेत। आणि म्हणून मी एक्सप्लेन मराठीतून करते, पण त्या शब्दांना प्रतिशब्द मराठीतला काय आहे हे मी नाही सांगणार आहे। तुम्ही डिक्शनरीत सहजपणे ते शोधू शकता जर तुम्हाला अतिशय गरज वाटली तर, पण माझ्या एक्सप्लेनेशनवरून तुम्हाला सगळं काही स्पष्टपणे समजेल अशी माझी आशा आहे। सो लेट अस बिगिन। सुरुवात करूया इंग्लिश ग्रामरची। इंग्लिश ग्रामर पहिला टॉपिक, इंग्लिश ग्रामरमधला अतिशय महत्त्वाचा, पार्ट्स ऑफ स्पीच। पार्ट्स ऑफ स्पीच। आता पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे एक्झॅक्टली काय, तर जे काही आपण बोलतो शब्द किंवा वाक्य, त्या एका वाक्यात प्रत्येक शब्दाचं काहीतरी एक कार्य असतं। त्या कार्यानुसार ग्रामरमध्ये किंवा व्याकरणात त्या शब्दाला एक नाव दिलेलं असतं, त्याला म्हणतात पार्ट ऑफ स्पीच। आता इंग्लिशमध्ये एकूण 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहेत। मी बोर्डवर सगळे पार्ट्स ऑफ स्पीच लिहिले आहेत आणि 2-3 उदाहरणं प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचची दिली आहेत। सांगते तुम्हाला काय आहे ते, करूया, बघूया बोर्डवर। नाऊन। नाऊन म्हणजे एखाद्या कुठच्याही व्यक्तीचं म्हणा किंवा प्राण्याचं म्हणा, पक्ष्याचं म्हणा, वस्तूंचं, शहरांचं, गावांचं, झाडांचं कसलंही नाव। नाव जेव्हा आपण कुठचंही म्हणतो, कोणाचंही कसलंही, तेव्हा ते असतं नाऊन। उदाहरण लिहिलं आहे विनया, व्यक्तीचं नाव आहे। ॲनिमल, म्हणजे प्राणी, हे सुद्धा नावच आहे एक, म्हणून ते नाऊनच आहे इंग्लिशमधलं। मुंबई शहराचं नाव म्हणजे नाऊनच आहे। दुसरं आहे पार्ट ऑफ स्पीच ॲडजेक्टिव्ह। आता या नाऊनला जेव्हा तुम्ही डिस्क्राईब करता किंवा नाऊनबद्दल जेव्हा तुम्ही जास्त माहिती सांगता, तर जास्त माहिती सांगणारा जो शब्द आहे त्या शब्दाला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह। पण नाऊनबद्दल जेव्हा जास्त माहिती तेव्हा ते ॲडजेक्टिव्ह। उदाहरण रेड। समजा मी म्हटलं रेड रोज। रोज म्हणजे गुलाब, लाल गुलाब। गुलाब झालं नाऊन, पण रेड त्या गुलाबाबद्दलची जास्तीची माहिती, म्हणून रेड हा शब्द ॲडजेक्टिव्ह आहे। ब्युटिफुल। ब्युटिफुल गर्ल। गर्ल हे नाऊन आहे, पण ब्युटिफुल ती गर्ल कशी आहे, ती ब्युटिफुल आहे, सुंदर आहे। ब्युटिफुल हे झालं ॲडजेक्टिव्ह। तिसरं पार्ट ऑफ स्पीच प्रोनाऊन। आय, वी, एकूण 7 इंग्लिशमध्ये मुख्य प्रोनाऊन्स आहेत। ती 7ही प्रोनाऊन्स घेऊन मी बरेच व्हिडिओज वाक्यांसाठी बनवलेत। आय, ही, शी, इट, वी, दे आणि यू ही मुख्य 7 प्रोनाऊन। मग बरीच रूपं आहेत, बरंच आहे त्याच्यात अजून। प्रत्येक पार्ट ऑफ स्पीचचं बरंच काही आहे, एक एक नंतर मी सावकाशपणे घेईन। आज फक्त हे नुसतं इंट्रोडक्शन आहे पार्ट्स ऑफ स्पीच या टॉपिकबद्दल। तर ही सगळी झाली आय आणि वी आणि 7 जी मी आत्ता सांगितली ती सगळी झाली प्रोनाऊन्स। आता प्रोनाऊन्स कधी वापरतात, तर जेव्हा नामाच्या ऐवजी आपल्याला एखादा शब्द वेगळा वापरायचा असेल त्यावेळेला तो प्रोनाऊन असतो। म्हणजेच काय, समजा मला म्हणायचं असेल अजय इज टॉल। आता अजय हा शब्द न वापरता मला समजा एखादा वेगळा शब्द घ्यायचा आहे आणि ते नाव नाही घ्यायचं आहे, तर मी काय म्हणेन, अजय हा मुलगा आहे म्हणजे ही इज टॉल। ही म्हणजे प्रोनाऊन। अजय किंवा कुठच्याही मुलाचं जर नाव आलं तर ते नाऊन। नामाच्या ऐवजी किंवा नाऊनच्या ऐवजी जो दुसरा शब्द येतो त्या दुसऱ्या शब्दाला म्हणतात प्रोनाऊन। पुढचा पार्ट ऑफ स्पीच वर्ब। वर्ब म्हणजे ॲक्च्युअल ज्या आपल्या क्रिया आपण करतो, ॲक्शन्स ज्या आपण करतो
त्या ॲक्शन्स सांगणारा शब्द म्हणजे वर्ब. म्हणजे रन धावणे ॲक्शन आहे आणि म्हणून रन हे वर्ब आहे. स्माईल ही सुद्धा ॲक्शन आहे आपली हसण्याची. स्माईल हे सुद्धा म्हणून वर्ब आहे. त्याच्या पुढे ॲडवर्ब. आता या वर्बबद्दल जेव्हा तुम्ही जास्त काही माहिती द्याल, ते जास्त माहिती देणारा जो शब्द आहे त्या शब्दाला आपण म्हणतो ॲडवर्ब. म्हणजे समजा आता हा रन शब्द घेतला आणि मी म्हटलं रन फास्ट. रन कसं धावायचं आहे, कसं फास्ट. मग धावणं हे झालं वर्ब, पण फास्ट धावायचं आहे त्या रनबद्दलची जास्तीची माहिती फास्ट याच्यातून व्यक्त होते आणि फास्ट हे झालं ॲडवर्ब. हॅपीली मॅरिड असं शब्द तुम्हाला माहिती असेल. हॅपीली मॅरिड. हॅपीली मॅरिड म्हणजे लग्न झालं आहे आणि कसे आहेत, हॅपीली आनंदात. मग मॅरिड हे झालं वर्ब, पण हॅपीली हे झालं ॲडवर्ब. ॲडवर्बला साधारणपणे शेवटी LY लागतं, साधारण. पण विदाऊट LY सुद्धा ॲडवर्ब असतातच. उदाहरण इथे समोर आहेच, फास्ट. ओके. त्याच्या पुढचा पार्ट ऑफ स्पीच प्रेपोजिशन. आता प्रेपोजिशन काय त्याचं कार्य शब्दातलं, वाक्यातलं, तर वाक्यामध्ये दोन भाग जोडणारा जो शब्द आहे त्याला म्हणतात प्रेपोजिशन. उदाहरणं आहेत इन म्हणजे आत, ऑन म्हणजे वर, अप म्हणजे सुद्धा वर. ओके. आता एक वाक्य सांगते म्हणजे ते आणखीन स्पष्ट होईल. समजा मी म्हटलं द बुक इज इन द बॅग. द बुक इज हा एक भाग झाला वाक्याचा. द बॅग हा दुसरा भाग झाला. आता या दोन भागांना जोडतोय कुठचा शब्द, तर इन हा शब्द. बुक आणि बॅग काय संबंध आहे, तर ते बुक बॅगमध्ये आहे, आतमध्ये आहे. हा जो संबंध आहे तो संबंध दाखवणारा शब्द म्हणजे प्रेपोजिशन. म्हणून इन, ऑन, अप ही सगळी प्रेपोजिशन्स आहेत. त्याच्या पुढचा शब्द, त्याच्या पुढचं पार्ट ऑफ स्पीच कंजंक्शन. कंजंक्शन काय करतं, तर वाक्य मोठं असेल समजा, त्याचे दोन पूर्ण भाग असले, थोडक्यात दोन सेपरेट वाक्य असली, त्या दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला म्हणतात कंजंक्शन. अगदी कॉमन इंग्लिशमधली कंजंक्शन अँड आणि बट. अँडचं एक वाक्य मी सांगते म्हणजे आणखीन स्पष्ट होईल. समजा मी म्हटलं आय वेंट टू द मार्केट अँड बॉट सम व्हेजिटेबल्स. आय वेंट टू द मार्केट मी मार्केटला गेले, बॉट सम व्हेजिटेबल्स काही भाज्या विकत घेतल्या. या दोन वाक्यांना जोडणारा शब्द आहे अँड, तो झाला कंजंक्शन. दोन वाक्य जोडणारा शब्द म्हणजे कंजंक्शन. अगदी कॉमन कंजंक्शन्स कुठची इंग्लिशमधली, अँड आणि बट. शेवटचं आहे इंटरजेक्शन. आता इंटरजेक्शन म्हणजे जेव्हा आपण पटकन आपल्या भावना व्यक्त करतो, तो जो शब्द असतो, म्हणजे मराठीत आपण अरे रे बिचारा, तो अरे रे हा जो शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात इंटरजेक्शन. अशी बरीच आहेत इंटरजेक्शन्स, मी दोनच लिहिली आहेत आत्ता इथे. पहिलं आहे अलास. अलास, अलास हे दुःख व्यक्त करण्यासाठी म्हणून वापरतात. इंटरजेक्शन नंतर कायम, एक्सक्लेमेटरी मार्क, उद्गारवाचक चिन्ह येतं, कायम येतं, कारण ते आपण आपल्या भावना व्यक्त करतो, अचानकपणे सडनली अशा व्यक्त करतो आणि म्हणून ते एक्सक्लेमेटरी मार्क त्याला येतो शेवटी. अलास दुःख व्यक्त करण्यासाठी वापरतात. वेल डन खूप चांगली कामगिरी म्हणून आपण टाळ्या वाजवतो वेल डन म्हणून, म्हणून ते सुद्धा झालं इंटरजेक्शन. अशी ही एकूण इंग्लिशमधले 8 पार्ट्स ऑफ स्पीच. नुसती मी नावं सांगते एकदा परत. पहिला टॉपिक काय आपला, पार्ट्स ऑफ स्पीच. नाउन, ॲडजेक्टिव्ह, प्रोनाउन, वर्ब, ॲडवर्ब, प्रेपोजिशन, कंजंक्शन, इंटरजेक्शन. हे झाले 8 पार्ट्स ऑफ स्पीच इन इंग्लिश. या प्रत्येकाविषयी डिटेल नंतर हळूहळू एकेका व्हिडिओमधून सांगत जाईन. आज हे पार्ट्स ऑफ स्पीचचं जस्ट इंट्रोडक्शन झालं. आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि थँक्यू व्हेरी मच आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल. बाय.